पोलीस भरती 2025 महाराष्ट्रतर्फे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे येणाऱ्या 20 जानेवारीपासून या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे। एक लक्षात ठेवा। आणि भरपूर विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट होती की सर सीपी मुंबईचं ग्राउंड कधीपर्यंत येणार आहे। त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये जाताना आपल्याला कोणकोणते सोबत डॉक्युमेंट या ठिकाणी न्यावं लागणार आहे, कोणकोणते कागदपत्र न्यावं लागणार आहे, ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, हॉल तिकीट केव्हापासून चालू होणार आहे, यावर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि सर्व जिल्ह्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड केव्हापासून येणार आहे, जसं परभणी जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं, गोंदिया झालं, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, इलानगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे, पालघर या सर्व जिल्ह्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे राहते याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। सीपी मुंबईचं ग्राउंड कधीपर्यंत येणार आहे यावर सुद्धा बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जास्त जे जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर हे 20 जानेवारीपासून या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे। आणि आपले जे हॉल तिकीट या ठिकाणी येणार आहे जवळपास 13 जानेवारी ते 15 जानेवारीपासून आपले ॲडमिट कार्ड या ठिकाणी यायला सुरुवात होणार आहे। ज्यांचं सुद्धा ग्राउंड 20 जानेवारीपासून येणार आहे तर त्या विद्यार्थ्यांचे जे हॉल तिकीट आहे तर त्या लवकर या ठिकाणी येणार आहे। एक लक्षात ठेवा, ज्यांचं सुद्धा लवकर ग्राउंड असेल 20 तारखेपासून, ज्यांचं सुद्धा 20 जानेवारीपासून ग्राउंड असेल तर त्यांचे जे ॲडमिट कार्ड आहे, हॉल तिकीट आहे 13 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत या ठिकाणी येणार आहे। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि सीपी मुंबईबद्दलच्या अजूनही या ठिकाणी ग्राउंडची तारीख आली नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे ग्राउंडला जाताना आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तर ते मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर पहा, आपल्याला जो तुम्ही फॉर्म भरला त्याला आवेदनपत्र म्हटलं जाते, तो फॉर्म आपल्याला सोबत न्यायला लागते पोलीस भरतीमध्ये, तो फॉर्म आपण भरला। आणि त्याचबरोबर पेमेंट स्लिप सुद्धा सोबत न्यायची। आणि त्याचबरोबर आपल्याला ॲडमिट कार्ड सोबत न्यायला लागते, हॉल तिकीट, आणि त्याचबरोबर आधार कार्ड झालं। त्याचबरोबर शाळा सोडल्यात दाखला, की शाळा सोडल्यात जर दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड तुम्ही त्या ठिकाणी नेऊ शकता। त्याचबरोबर तुमच्याजवळ जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट सोबत लागतेच त्या ठिकाणी। त्याचबरोबर जे नॉन क्रिमिनल सुद्धा लागते, जर समजा तुम्ही SC/ST कॅटेगरीचे असाल तर नॉन क्रिमिनल आपल्याला त्या ठिकाणी लागणार नाही, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर जे डोमिसाईल, हे काही डॉक्युमेंट आपल्याला पोलीस भरतीच्या ग्राउंडला या ठिकाणी लागणार आहे। तर हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला घेऊन या ठिकाणी सोबत जावं लागते। ओरिजिनल सुद्धा त्या ठिकाणी डॉक्युमेंट न्यायला लागते। आणि प्रत्येकाचे जे विद्यार्थी मित्रांनो 2-2 झेरॉक्स सुद्धा त्या ठिकाणी न्यायला लागते, एक लक्षात ठेवा। तर ओरिजिनल सुद्धा डॉक्युमेंट न्यायचे आणि झेरॉक्स सुद्धा आपण 2-2 आपल्या सोबत न्यायचे। आणि आपले पासपोर्ट फोटो सुद्धा त्या ठिकाणी लागते, जवळपास 7 ते 8 फोटो आपल्याला सोबत न्यायचे। कारण की ग्राउंडच्या अंदर जर गेलो ना आपण तर त्या ठिकाणी जे 4-5 ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो फोटो आपल्याला त्या ठिकाणी चिपकवायला लावते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे राहते तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही जिल्ह्यात जे ग्राउंड आहे ग्राउंडच्या अंदरची जी प्रक्रिया असते, सकाळीपासून जे आपल्या ॲडमिट कार्डवर जो टाइम राहते त्या टाइमवर आपल्याला त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहायला लागते। जसं सकाळी 6 वाजतापासून म्हणा किंवा सकाळी 5 वाजतापासून त्या ठिकाणी मुलांना ग्राउंडच्या अंदर एंट्री दिला जात असते। तर सर्वात अगोदर ज्या तारखेला आपलं ग्राउंड आहे त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी हजर राहावं लागणार आहे। एक उदाहरण तुम्हाला देऊन आलो, जसं 20 जानेवारीपासून या ठिकाणी ग्राउंड आहे तर 20 जानेवारीला तुम्हाला सकाळी 6 वाजता ज्या जिल्ह्यामध्ये तुमचं ग्राउंड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सेंटरवर जावं लागणार आहे। आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस फक्त ॲडमिट कार्ड त्या ठिकाणी चेक केलं जातं। ॲडमिट कार्ड चेक केल्यानंतर जे त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे, जास्त वेळपर्यंत मुलांना ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जाते, एक लक्षात ठेवा। तर सोबत आपल्याला फळ वगैरे सुद्धा न्यायला लागते, केळ वगैरे झालं, सफरचंद वगैरे झालं तर फळ वगैरे सोबत न्यायचे, कारण की जास्त वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर मुलांना बसून ठेवलं जाते, एक लक्षात ठेवा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेससाठी। तर सर्वात अगोदर मुलांना सकाळी त्या ठिकाणी बसून ठेवलं जाते। आणि बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मुलांचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केल्या जाते। त्याचबरोबर जे आपली हाईट वगैरे घेतल्या जाते, छाती वगैरे घेतल्या जाते, हे काही प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी कंप्लीट होते। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर कोणकोणत्या ठिकाणी झेरॉक्स घेते आणि कोणकोणत्या ठिकाणी झेरॉक्स घेतही नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। हे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस हे जे मी तुम्हाला स्टार्टिंगला डॉक्युमेंट सांगितले हे डॉक्युमेंट या ठिकाणी लागते। आणि डॉक्युमेंट चेक केल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी कंप्लीट होते, त्यानंतर आपल्याला चेस्ट नंबर दिला जाते आणि त्याचबरोबर आपल्याला पायाला चिप लावून दिले जाते, जे सेन्सर आहे, ठीक आहे। तर चिप आपल्या पायाला लावून देते आणि चिप लावल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी
ठिकाणी एका पोलीस हवाल्याजवळ 10 विद्यार्थी त्या ठिकाणी नेल्या जाते आणि ते एक पोलीस जे 10 विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी गोळाफेक झालं, 100 मीटर झालं, त्याचबरोबर जे 1600 मीटर रनिंग झालं, हे काही त्या ठिकाणी केलं जाते। आणि SRPFला जर पाहिलं तर SRPF मध्ये 100 मीटर झालं, त्याचबरोबर गोळाफेक झालं, 5 किलोमीटर झालं, एक पोलीसवाला 10 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नेते इव्हेंट पाशी। तर पहिला जो इव्हेंट आहे कोणकोणत्या ठिकाणी गोळा होते, कोणकोणत्या ठिकाणी 100 मीटर होते। पहिल्यांदा जे विद्यार्थी मिळवणं गोळाफेक आणि 100 मीटर हे 2 इव्हेंट होते आणि हे 2 इव्हेंट झाल्यानंतर जे 1600 मीटर राहते आणि SRPF मध्ये जर पाहिलं तर SRPF मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये गोळा घेते किंवा 100 मीटर घेते कुठं। तर हे झाल्यानंतर 100 मीटर झालं, गोळाफेक झालं, हे 2 इव्हेंट झाल्यानंतर शेवटी जे विद्यार्थी मिळवणं 5 किलोमीटर घेतलं जाते, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला भरतीला जे विद्यार्थी मिळवणं जाताना मोठी चूक करायची नाही, कारण की भरपूर विद्यार्थी हे चूक या ठिकाणी करते। भरपूर विद्यार्थी त्यांची पहिली भरती राहते किंवा दुसरी भरती राहते, तर ते जे ग्राउंडवर गेल्यानंतर घाबरते त्या ठिकाणी, ठीक आहे। जेव्हा आपला इव्हेंट येते गोळाफेक म्हणा, 100 मीटर म्हणा, तर तिथं मुलं त्या ठिकाणी घाबरते। तर हे आपल्याला चूक या ठिकाणी करायची नाही। तिथं जे विद्यार्थी मिळवणं आपल्याला घाबरायचं नाही आहे, हिंमत आपल्याला त्या ठिकाणी ठेवायची आहे। भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटते, भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी जेव्हा इव्हेंट होते 100 मीटर म्हणा, गोळाफेक म्हणा, त्या ठिकाणी घाबरते। आपल्याला त्या ठिकाणी घाबरा नाही लागत, विद्यार्थी मिळवणं रिलॅक्स राहावं लागते, एक लक्षात ठेवा। गोळाफेकच्या वेळेस सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी घाबरते, कारण की सर्व विद्यार्थी त्यांच्या इकडे पाहत राहते, ते पोलीसवाले सुद्धा पाहते। तर तेवढं काही जे विद्यार्थी मिळवणं मुलं या ठिकाणी घाबरते, तर आपल्याला त्या ठिकाणी घाबरायचं नाही आहे। रिलॅक्समध्ये जे विद्यार्थी मिळवणं गोळा फेकायचा आहे, कोणाच्या इकडे लक्ष नाही द्यायचं। आपला जो या ठिकाणी ध्येय आहे, जिथं आपल्याला फेकायचं आहे त्या तिथंच जे विद्यार्थी मिळवणं आपल्याला फुल फोकस त्या ठिकाणी करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया राहते। आता पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळवणं ग्राउंड केव्हापासून आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पुणे लोह मार्च 20 जानेवारीपासून आहे, मुंबई लोह मार्च सुद्धा 20 जानेवारीपासून ग्राउंड आहे, नवी मुंबईचं सुद्धा 20 जानेवारीपासून ग्राउंड आहे, रायगड पोलीस 20 जानेवारीपासून, चंद्रपूर 20 जानेवारीपासून, गडचिरोली 20 जानेवारीपासून, धाराशिव 20 जानेवारीपासून, SRPF गट क्रमांक 7 दौंड हे फेब्रुवारी महिन्यामधून 5 फेब्रुवारीपासून चालू होत आहे। SRPF गट क्रमांक 20 वरणगाव जे आहे हे सुद्धा 20 या ठिकाणी जे 20 जानेवारीपासून ग्राउंड चालू होत आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर ग्रामीणचं सुद्धा 20 जानेवारीपासून ग्राउंड आहे। त्याचबरोबर ठाणे ग्रामीण 20 जानेवारी, सोलापूर ग्रामीण 20 जानेवारीपासून, सोलापूर शहर 20 जानेवारी, नवी मुंबई 28 जानेवारी, मीरा भाईंदर 28 जानेवारीपासून आणि अमरावती जिल्ह्यात जे विद्यार्थी मिळवणं 18 ते 20 जानेवारीपासून ग्राउंड चालू होत आहे। आणि त्याचबरोबर आणखीन मी तुम्हाला गोंदिया झालं, सोलापूर झालं, परभणी झालं, या जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये। त्याचबरोबर नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारीमध्ये आहे, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, त्याचबरोबर बुलढाणा, ठाणे, पालघर या जिल्ह्यात सुद्धा जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड चालू होत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं मुंबईबद्दल अजूनही या ठिकाणी तारीख आलेली नाही आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे, फेब्रुवारी महिन्यापासून ग्राउंड चालू होत आहे, 5 फेब्रुवारीपासून। SRPF गट क्रमांक 13 गडचिरोली, SRPF गोंदिया, SRPF कोल्हापूर, SRPF कुसळगाव, SRPF वरणगाव, SRPF गट क्रमांक 4 नागपूर आणि SRPF गट क्रमांक 1 पुणे, SRPF गट क्रमांक 2 पुणे, ह्या सुद्धा ग्राउंड जे जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामधून चालू होत आहे। आणि जे CP मुंबई आहे तर CP मुंबईच्या ग्राउंडला आपल्याला टाइम भेटणार आहे। ज्यांनी सुद्धा CP मुंबईला फॉर्म भरला असेल तर जवळपास मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत ग्राउंड येण्याची दाट शक्यता आहे। मी तुम्हाला एक अंदाज देतो, मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये सर्व जिल्ह्यात ग्राउंड चालू होतं। SRPF जिल्हा पोलीस, त्याचबरोबर कारागृह चालक झालं, सर्व जिल्ह्यात ग्राउंड चालू होतं जून महिन्यामध्ये बाकीच्या जिल्ह्यात ग्राउंड चालू असताना CP मुंबईचं जे ग्राउंड झालं होतं ऑगस्ट महिन्यामध्ये, 15 ऑगस्ट पासून ग्राउंड चालू झालं होतं। तर अडीच महिने त्या ठिकाणी ग्राउंडसाठी भेटले होते। 2023चं जर पाहिलं तर 2023 मध्ये 15 जानेवारीपासून पोलीस भरतीचं ग्राउंड चालू झालं होतं। 15 जानेवारीपासून जर आपण पाहिलं बाकीच्या सर्व जिल्ह्यात 15 जानेवारीला ग्राउंड होतं, पण CP मुंबईचं जे ग्राउंड आहे मार्च एप्रिल महिन्यामध्ये आलं होतं। सेम यावर्षी सुद्धा तेच कंडिशन आहे। तर यावर्षी सुद्धा जे विद्यार्थी मिळवणं जे CP मुंबईचं ग्राउंड आहे मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी ग्राउंड येणार आहे। तर आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी तास थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय